Hello friends, welcome back to my channel Elite English Workshop. Today we are going to learn simple present tense म्हणजे साधा वर्तमान काळ. गेल्या व्हिडिओमध्ये we learned one thing, verb and kinds of verb. त्याच्यामध्ये आपण ना प्रकार पाहिले होते. ऑक्झिलियरी वर्ब्स म्हणजे हेल्पिंग वर्ब्स. तर हेल्पिंग वर्ब्स पहिला डू आणि डज यांचा उपयोग आपण वाक्यांमध्ये करत असतो. तो कसा करावा आणि कोणती सेंटेन्स आपण सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरायला हवीत किंवा कोणत्या कन्स्ट्रक्शन आपण सिंपल प्रेझेंट टेन्स बनवू शकतो. मग आता सर्वात आधी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजेच काय हे बघूया. सिंपल प्रेझेंट टेन्स मीन्स an action happens, always happens or is always happened in present tense. म्हणजेच काय, जेव्हा एखादी क्रिया वर्तमान काळात नेहमी घडत असते तेव्हा त्या क्रियेचा उल्लेख करण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स यूज होतो. नेहमीप्रमाणे एखादी क्रिया घडत असते तेव्हा त्या क्रियेचा उल्लेख करण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स यूज होतो. मग सिंपल प्रेझेंट टेन्सचं कन्स्ट्रक्शन कसं असेल? पहिली गोष्ट, एक उदाहरण घेऊ आपण. फॉर एक्झाम्पल, आय गो टू स्कूल एव्हरी डे. मी दररोज शाळेला जातो. ही माझी हॅबिट आहे. हॅबिच्युअल ऍक्शन इज गोइंग ऑन. ही माझी सवय आणि सवय दाखवण्यासाठी मी सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करतो. सेकंड एक्झाम्पल, माय grandmother tells a story at night. म्हणजेच काय, माझी आजी मला रात्री गोष्ट सांगते. tells a story at night. थर्ड एक्झाम्पल घेऊया आपण. we play खो-खो on the ground. On the ground. म्हणजे आम्ही मैदानावरती खो-खो खेळतो. अशा स्वरूपाच्या कृती किंवा अशा स्वरूपाचे ऍक्शन दाखवण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करतो. मग आता बघूया, व्हॉट इज द यूज ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स इन अवर प्रॅक्टिकल लाईफ. आपल्या जीवनामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचा उपयोग तरी काय आणि का म्हणून शिकावं. तर मित्रो, यूज ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स, मी शॉर्टकट लिहितोय तो मुद्दा. सिंपल प्रेझेंट टेन्स, फर्स्ट टू शो द हॅबिच्युअल ऍक्शन. Habitual action. To show the habitual action. सवयात्मक कृती, क्रिया दर्शवण्यासाठी सिंपल प्रेझेंट टेन्स यूज होतात. फॉर एक्झाम्पल, फर्स्ट एक्झाम्पल, माय मदर मेक्स चपाती और चपातीज. प्लुरल फॉर्म म्हणून आर्टिकलची गरज नाही. माय मदर मेक्स चपातीज म्हणजे पोळ्या बनवते. सेकंड एक्झाम्पल, आय हेल्प माय फादर. नेहमीच मी माझ्या वडिलांना मदत करतो. आय हेल्प माय फादर. थर्ड एक्झाम्पल, वी प्ले क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळतो. सवयात्मक गोष्टी ह्या दर्शवण्यासाठी आम्ही सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करतो. सेकंड यूज बघू आपण. बी पार्ट, टू एक्सप्रेस व्यक्त करण्यासाठी. द युनिव्हर्सल ट्रूथ.
युनिव्हर्सल ट्रुथ, विकारबाधित सत्य व्यक्त करण्यासाठी आपण सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करतो. फॉर एक्झाम्पल घेऊया, दी ट्रीज गिव्ह ऑक्सिजन. बरोबर ना? झाडे आपल्याला ऑक्सिजन देतात. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊ, दी अर्थ moves around the sun. नेहमीची गोष्ट आहे, आपल्याला माहिती आहे त्रिकाल बाधित आहे. आज हे होतं, काल हे होतं, उद्या असणार आहे. किंवा फॉर एक्झाम्पल आपण घेऊया, टू बँक्स ऑफ द सेम रिव्हर डोंट गो टुगेदर, डोंट कम टुगेदर. हे त्रिकाल बाधित वाक्य, एकाच नदीचे दोन किनारे कधी एकत्र येऊ शकत नाही. तिसरा प्रकार आपण बघूया या ठिकाणी. थर्ड यूज ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स इज, सी, इट इज used in imperative sentence. Imperative sentences. आज्ञार्थी वाक्यांमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स यूज होतात. उदाहरणार्थ, गो देअर. सेकंड, ब्रिंग ऑफ फाईल. असं काही वाक्य असते, त्याच्यामध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्स यूज करतो. आता बघूया याचं कन्स्ट्रक्शन कसं करतात. आपण गेल्या व्हिडिओमध्ये वर्ब्स अँड काइंड्स ऑफ शिकलो होतो. त्याच्यामध्ये एक गोष्ट तुमच्या लक्षात येत असेल की त्याच्यामध्ये आपण मेन व्हर्बचा उपयोग केला होता. मेन व्हर्बचे या ठिकाणी आपण ढोबळ मानाने 5 प्रकार करणार आहोत. V1, V2, V3, V4 and V5. V1 म्हणजे इन्फिनिटिव्ह वर्ब, V2 म्हणजे पास्ट टेन्स, V3 पास्ट पार्टिसिपल, V4 प्रेझेंट पार्टिसिपल, V5 S फॉर्म. आपण या ठिकाणी उपयोग करणार आहोत तो इन्फिनिटिव्ह V1 आणि V5. आता मला सांगा, V1, V2, V3, V4, V5 कधीही कोणत्याही शासकीय किंवा कोणत्याही प्रायव्हेट परीक्षांमध्ये, कुठल्याही शाळेच्या क्वेश्चन पेपर मध्ये तुम्हाला V1 योजा, V5 योजा, V2 योजा असं विचारलं जात नाही. हे केवळ आपण आपल्याला समजण्यासाठी टेन्सेस कळायला पाहिजेत या हेतून आपण एक इक्वेशन, समीकरणात्मक आपल्याला काहीतरी सूत्र जमायला हवेत. ते सूत्र लक्षात ठेवण्यासाठी मुद्दाम आपण ढोबळ मानानं V1, V2, V3, V4, V5 असे बनवलेले आहेत. काही पुस्तकांमध्ये तर असा उल्लेख तुम्हाला कधीही बघायला मिळणार नाही आणि हा फॉर्मल यूज नाहीये. याचा उपयोग आपण चांगल्या पद्धतीने करणार आहोत, शिकण्यासाठी करणार आहोत, परंतु त्याला आपण फॉर्मल समजायचं. म्हणजे V2 काय आहे, V3 तसं नाही. फक्त आपल्याला V1 म्हणजे इन्फिनिटिव्ह. पुन्हा आपण इन्फिनिटिव्ह 2 प्रकार पाहणार आहोत. पास्ट टेन्स म्हणजे V2 आहे, ते आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी. खरं बघायला गेलं इंट्रो ब्रॅकेट आपण हे लक्षात ठेवायचं. इन्फिनिटिव्ह म्हणजे V1, पास्ट टेन्स म्हणजे V2, V3 म्हणजे पास्ट पार्टिसिपल, परत त्याच्यामध्ये V4 म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल, परत त्याला परफेक्ट प्रेझेंट पार्टिसिपल पण आपण बघणार आहोत आणि V5 म्हणजे S फॉर्म. म्हणजे आता फक्त आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये 2 मेन व्हर्ब, 2 क्रियापदांचा अभ्यास करायचा आहे. एक म्हणजे आहे V1 म्हणजेच इन्फिनिटिव्ह, आणि V5 म्हणजेच S फॉर्म. ते कसे, का म्हणून उपयोग करायचा बघूया. एक एक्झाम्पल आपण. फॉर एक्झाम्पल, I fly a kite. मी पतंग उडवतो. सेकंड एक्झाम्पल घेऊया. We
fly kites. Third example here, she flies a kite. म्हणजे आता आपल्याला हे शिकायचं आहे, आय, वी, दे, ही, शी, इट किंवा व्यक्तींची नावं त्याला सब्जेक्ट असं म्हणतात. काय म्हणतात? सब्जेक्ट. आणि वाक्यामध्ये जो शब्द आपल्याला क्रिया दाखवतो त्याला वर्ब असे म्हणतात. म्हणजे याला वर्ब म्हणूया, याला सब्जेक्ट म्हणूया. आणि ज्याच्यावर क्रिया घडलेली आहे त्याला कर्म म्हणजे ऑब्जेक्ट, काइट, काइट्स, काइट याच्या आपण ऑब्जेक्ट म्हणूया. म्हणजे शॉर्ट फॉर्म मी केला या ठिकाणी ओ. आता एस म्हणजे सब्जेक्ट, व्ही म्हणजे वर्ब आणि ओ म्हणजे ऑब्जेक्ट. आता ऑब्जेक्ट म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते त्याला ऑब्जेक्ट असं म्हणतात. जो क्रिया करतो त्याला सब्जेक्ट असं म्हणतात. जी क्रिया घडत असते त्याला वर्ब असं म्हणतात. आता तुम्ही जर म्हटलं, डीपली इकडे लक्ष दिलं, V5 आणि मराठी कन्स्ट्रक्शन कसं असतं बघा. मी पतंग उडवितो, I fly a kite. मी पतंग उडवतो म्हणजे या ठिकाणी हा सब्जेक्ट आणि या ठिकाणी हा सब्जेक्ट. पतंग दिस इज ऑब्जेक्ट, उडवतो दिस इज वर्ब, फ्लाय दिस इज वर्ब आणि काइट इज ऑब्जेक्ट. म्हणजे जर तुम्ही नीट लक्ष दिलं, मराठी कन्स्ट्रक्शन ऑफ मराठी लँग्वेज आणि इंग्लिश कन्स्ट्रक्शन ऑफ इंग्लिश लँग्वेज बघितलं तर दोघांमध्ये हा फरक दिसेल. ऑब्जेक्ट आणि सब्जेक्ट वर्ब यांची आदला बदल झालेली दिसते. आता बघूया, मी काही काही ठिकाणी काय केलं, फ्लाय हा शब्द योजला आणि काही ठिकाणी फ्लाईज हा शब्द योजला. म्हणजेच आधी सब्जेक्ट नंतर फ्लाय हा मी V1 घेतला होता. काही वाक्यांमध्ये सब्जेक्ट बदलला की ऑब्लिक V5 आणि नंतर ऑब्जेक्ट. म्हणजे मित्र हो, एकाच वाक्यात V1 आणि V5 कधी येत नाही, याकडे लक्ष ठेवायचं. ज्या वेळेला मला V1 योजायचं असेल त्यावेळेला मला महत्व घ्यावं लागेल डूला, आणि जेव्हा मला V5 योजायचं असेल तेव्हा मला मनात महत्व घ्यावं लागेल डजचं. आता आपण शिकणार आहोत डू आणि डज यांचा उपयोग प्रश्नार्थी वाक्य करण्यासाठी आणि निगेटिव्ह सेंटेन्स बनवण्यासाठी आपण डू आणि डजचा उपयोग करतो. लक्षात हे आपण शिकणार आहोत. फॉर एक्झाम्पल, आय फ्लाय अ काइट असं जर मी उदाहरण घेतलं तर त्याचं जर मला निगेटिव्ह सेंटेन्स बनवायचं असेल तर मी आय डू नॉट फ्लाय अ काइट असं उदाहरण घेतो. दोन, ही फ्लायज अ काइट याचं निगेटिव्ह करायचं असेल तर मी म्हणेन ही does not fly a kite. आता इथं नीट लक्ष द्यायचंय. फ्लाय दिस इज V1 आणि याच्यात जर तुम्ही डू टाकला इक्वल टू V1 तयार होतो. इकडं लक्ष द्या. फ्लाय इज फ्लाय दिस इज V1 आणि याच्यात जर तुम्ही डज टाकला तर V5 तयार होतो. ज्या वेळेला V5 चे विघटन करायचं असेल तर V1 प्लस डज असेल आणि V1 च विघटन करायचं असेल तर V1 प्लस डू अशा रीतीने हे कन्स्ट्रक्शन आपण लक्षात ठेवायचं. ज्या वेळेला आपण डज हा शब्द यूज होतो त्यावेळेला फ्लायला जे प्रत्यय लागलेलं असेल एस किंवा एस ते वजा करावं लागतं. ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. कोणकोणत्या शब्दांना एस प्रत्यय लागतो आणि कोणकोणत्या शब्दांना ईएस प्रत्यय लागतो. आपल्याला हा व्हिडिओ आवडलेलाच असेल तर लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला नवीन व्हिडिओ पाहता येतील. थँक्यू.